करण्यात आलेले असून आपण या रक्तदान शिबिरात क्वालिटी येते चिकनचा। नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आपल्या सहर्ष स्वागत आहे। तर पाहू शकता आम्ही सर्वजण मित्र आज 26 जानेवारी आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आम्ही सर्वजण निघलेलो आहोत आज फिरायला, सर्वांना सुट्टी आहे। सर्व मित्रांना पाहू शकता तुम्ही या ठिकाणी, हे सर्व मित्र आहेत आपले। तर चला आता निघूयात, आज आपण बऱ्याचशा ठिकाणी फिरणार आहे। तर सर्व काही तुम्हाला दाखवतो कसं काय आहे, सर्व काही पाहूयात आपण। चला सर्वप्रथम पेट्रोल पंपवर चला। चला आता आपण सर्वप्रथम आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊयात, कारण की आपल्याला खूप लांब जायचं आहे, त्यामुळे आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून निघूयात। तर चला मित्रांनो, पेट्रोल भरून आपण निघलेलो आहोत। आपण जाणार आहोत अहमदनगर मधल्या ऐतिहासिक किल्ला भुईकोट किल्ला या ठिकाणी जाणार आहोत। त्या ठिकाणची पण तुम्हाला सर्व माहिती देतो मी। चला तर आपण पोहोचलेलो आहोत। सर्वप्रथम आपण गाडी पार्क करून आपण जाऊयात। तर चला आतमध्ये जाऊयात आपण। पाहू शकता गर्दी होत चाललेली आहे, जसजसा वेळ होत चालणार आहे तसतशी या ठिकाणी गर्दी वाढत चालणार आहे। समोर आपला तिरंगा पण पाहू शकता तुम्ही। तर चला आतमध्ये जाऊयात आपण। या ठिकाणी थोडीशी चेकिंग होणार आहे, तेवढी चेकिंग करून आपण आतमध्ये निघूयात आपण। तर पाहू शकता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत। तर या किल्ल्यामध्ये मित्रांनो म्हणजे पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, तेवढ्या मला तुम्हाला दाखवता येईल तेवढे मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्यासाठी जेवढे जणांनी लढा दिलेला आहे त्यांना इंग्रजांनी ज्या जेलमध्ये ठेवलेलं आहे ते जेल आहे, ते जेल तुम्हाला दाखवतो मी। तर चला जाऊयात आपण आतमध्ये। या ठिकाणी पाहू शकता हे जेल होतं। या जेलमध्ये आपल्या इथलचे बरेचसे आपले स्वातंत्र्य सेनानी या ठिकाणी इंग्रजांनी कैद करून ठेवले, ते पाहू शकता। पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर आचार्य नरेंद्र देव, त्यानंतर म्हणजे खूप सारे सरदार वल्लभभाई पटेल, बरेचसे असे आपले स्वातंत्र्य सेनानी या ठिकाणी यांना डांबून ठेवलं होतं इंग्रजांनी। पाहू शकता तुम्ही, गर्दी पण खूप झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता एक मॉडेल ठेवलेलं आहे, हे फर्या बाग आहे। म्हणजे हा पण एक किल्लाच आहे, पण याची पण एक वेगळी कहाणी आहे, ती पण मी तुम्हाला नक्की कधी आलो तर या ठिकाणी पण आपण एक व्हिजिट मारून तुम्हाला याची संपूर्ण माहिती देईल मी मित्रांनो। एवढ्या लोकांना या जेलमध्ये डांबून ठेवलं होतं, त्या सर्वांची या ठिकाणी फलकावर नावं आहेत, पाहू शकता तुम्ही। आपण जेलच्या बाहेर आलेलो आहोत। या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला व्हिडिओ काढायला आलो नाहीये मित्रांनो। तर चला मित्रांनो निघूयात, आपल्याला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, कारण की या ठिकाणी गर्दी पण खूप होणार आहे, त्यामुळे आपण निघूयात आता। आणि हा किल्ला पूर्ण आहे ना आर्मीच्या अंडरमध्ये आहे, पाहू शकता। या ठिकाणी सर्व ठिकाणी आर्मीच आर्मी आहे। तर चला मित्रांनो आता आपण निघूयात या ठिकाणावरून। समोर पाहू शकता आपला तिरंगा, या ठिकाणी वरती सर्व आपले सैनिक या ठिकाणी ध्वजारोहण करत आहेत। फोटो सेशन चालू आहे। तर पाहू शकता या ठिकाणी किती छान अशी गर्दी तर वाढतच चालणार आहे आता, जसजसं वेळ होणार आहे तसं। तर चला या ठिकाणून आपण निघूयात मित्रांनो। तर चला आता आपण आपली या ठिकाणी गाडी पार्क केली होती, तर ती गाडी घेऊन आपण निघूयात। तर चला या ठिकाणून आपण निघलेलो आहोत। आता आपण जाणार आहोत एका ठिकाणी, थोडा नाश्ता करूयात आणि जेवण पण करूयात। चला तुम्हाला पुढे दाखवतो। तर चला, हे मित्र पण आपले गेले होते मगाशी, तर ते पण आलेले आहेत। पाहू शकता 3 मित्र कसे सायकलवर चाललेले आहेत। तर चला हा एरिया पण पूर्ण मिलिटरी मध्ये म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये आहे हा एरिया पण। या ठिकाणी पण खूप डिफेन्स एरिया आहे हा। आर्मी स्कूल पण आहे या ठिकाणी, पाहू शकता। आम्ही सर्वजण निघलेलो आहोत। आणि हे काय मित्रांनो, ही गाडी अशी वरती का असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कसक्यान वरती पोहोचली ही गाडी। तर चला निघूयात आपण, म्हणजे चाललेलोच आहोत आपण। शकता या ठिकाणी सर्व मिलिटरींचंच तुम्हाला दिसेल, निंबोडी गाव आहे। तर मी ते सांगत होतो मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत ते हॉटेल खूप म्हणजे बेस्ट हॉटेल आहे। खूप लांब लांबनं लोक त्या ठिकाणी व्हिजिट करतात, जेवण करतात, खूप छान क्वालिटी आहे। तर आम्ही पण त्या ठिकाणी चाललेलो सर्व मित्र, आज प्लॅन झाला आमचा, तर चाललेलो आहेत। तर जाता जाता या ठिकाणी थोडं थांबून आम्ही चहा पिलेलो आहोत।
तर चला चहा पिऊन निघलेला आहोत. आता आपण जाऊयात कोकाटा धाब्यावर. जर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी पाहू शकता बैलगाडींची जोडी किती छान वाटतीये. तर चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत धाब्यावरती. पाहू शकता आपले सर्व मित्र या ठिकाणी. तर चला मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत कोकटाच्या धाब्यावर. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी सगळेजण. छान वाटतंय मित्रांनो झाडाखाली बसून जेवण करायला. एकदम छान आहे. पाहू शकता व्ह्यू पण एकदम छान आहे. भारी वाटतंय. तर चला आपण ऑर्डर देऊयात, जेवण मागूयात आपण. तर पाहू शकता आपण चिकन मसाला मागवला होता तर किती छान असं बनवून आलेलं आहे. पाहू शकता. चला आपलं जेवण पण आलेलं आहे चिकन अंडी. आणि या हॉटेलची म्हणजे खास बात ही आहे की या हॉटेलमधली रोटी खूप मोठी आहे. म्हणजे अख्ख्या नगरमध्ये म्हणजे नगरमय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी रोटी कुठंच नाही आहे. तर एवढी मोठी रोटी या ठिकाणी आहे. तर चला आपण जेवण करूयात या जेवायला. तर पाहू शकता या ठिकाणी चिकन किती छान आहे. काळ्या मसाल्याचा रस्सा आहे. सर्वजण खात आहेत. चला आता मी पण जेवण करतो. तर चला मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं. सर्व काही आपण बिल पे करून आता निघलेलो आहोत. तर पाहू शकता हा तुमचा प्रवीण निघलेलो आहात आपण. ऊन पण खूप वाढलेलं आहे मित्रांनो. इकडे बघा हे कसं एन्जॉय करते, गाणे म्हणत चाललेत. तर हे चांद बीबीचा माल आहे हा. या ठिकाणी पण आपण एक टाइम नक्की येऊ. आता नाही ना, नेक्स्ट टाइम नक्की येऊ आपण या ठिकाणी पण. तिकडचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ह्या किल्ल्याचा पण एक इतिहास आहे तो पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला आता आपण आपल्या घरी निघलेलो आहोत. तर पाहू शकता रोड पण आपल्या इकडचं खूप छान झालेला आहे. पाथर्डी अहमदनगर. आपल्याला अहमदनगरला जायचं आहे. पाहू शकता तुम्ही रोड खूप छान झालेला आहे. पहिल्यांदा रोड एवढा खास नव्हता तर आता खूप छान रोड झालेला आहे. मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला. चला आपण आज जाऊयात आपल्या घरी. तर पाहू शकता आपण आपल्या घराच्या दिशेने आलेलो आहोत. आपण आपल्या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर चला आपण आता पोहोचलोय आपल्या घरी. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.